नमस्कार सख्यांनो, आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल झणझणीत मसालेदार चिकन कलेजी मसाला। चला तर मग सुरू करूयात। कढईत तेल तापून घेऊयात। तेल तापले की लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या टाकूयात आणि थोडेसे हिंग। लसूण तेलात परतून झाला की आपण त्याच्यात 3 ते 4 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे ॲड करूयात। कांदा छान परतून घेऊयात। कांदा परतला की आपण त्याच्यात मसाले ॲड करूयात। 2 चमचे घरगुती मसाला, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे मालवणी मसाला, 1 चमचा गरम मसाला, हा मी बाहेरून विकत आणलेलाच मसाला टाकते। थोडीशी कसुरी मेथी सुद्धा ॲड करूया। कसुरी मेथी टाकून परतल्यामुळे मसाल्याला छान चव येते। आणि आता थोडीशी हळद टाकून घेऊया। मसाले सुद्धा छान परतून घेऊयात तेलामध्ये। आपण मसाले छान परतून झाले की आपण त्याच्यामध्ये वाटण ॲड करूयात। जर तुम्हाला वाटणाची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, आपण त्याचा डिटेल व्हिडिओ जरूर बनवूयात। वाटण आणि मसाले दोन्ही छान परतून घेऊयात। छान परतून झाले की झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात, म्हणजे वाटण आणि मसाला छान शिजून घेईल। छान शिजलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये अर्धा किलो चिकनची कलेजी बारीक कापून घेतलेली आहे ती ॲड करूयात। वरून चवीनुसार मीठ टाकूया। मीठ आपापल्या चवीनुसार टाकावे। पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवूयात। झाकण ठेवले की कलेजीला आपोआपच पाणी सुटेल। पाणी टाकायची गरज लागणार नाही। छान पाणी सुटलेलं आहे। तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। पुन्हा एकदा मी झाकण ठेवते। छान तेल सुटलेलं आहे, छान वाफही आली आहे आणि छान सुगंधही सुटला आहे। अशा प्रकारे आपली कलेजी झालेली आहे। आता मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते, म्हणजे आणखीन चव सुंदर लागेल। आणि अशा प्रकारे आपला कलेजी मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्हाला अजून कोणकोणत्या पदार्थांच्या रेसिपीज बघायला आवडतील ते कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला आमची जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली रेसिपी बनवून खाण्याचा मनसोक्त आनंद घ्या।